बळी जातील ना तिथं. हे प्रशासनाचं लक्ष देत नाही आहे किंवा जे पूर्वीचे लोक होते त्यांनाही लक्ष देत नाही की हे होणं गरजेचं आहे. कारण उद्या जर एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा अपघात झाला तर त्या लोकांना, गरीब लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. पाण्याचा प्रश्न आहे. टाक्या तयार आहेत. 24/7 आपल्या आयुक्तांनी ज्यावेळेस ती योजना काढली होती, टाक्या तयार आहेत. ठेकेदारांनी टाक्या तयार ठेवलेल्या आहेत. त्याची बिलं पण घेतलेली आहेत, पण पाणी सोडत नाही. का? टाक्या कशासाठी केल्या? त्यांच्या ठेकेदारीसाठी. चुकीचं आहे ना. तुम्ही लोकांना पाणी द्या. तो प्रभाग अडचणींचाच झालेला आहे. कारण इतके वर्ष तिथं आपण बघतोय, आम्ही तिथं राहतोय, काही चेंजेस झालेलेच नाही तिथं. म्हणजे काही दुसरं काही झालेलंच नाही. कारण तर तरुण पिढी आता माझ्या भागातच नाही, ॲक्च्युली पूर्ण महाराष्ट्रात देशात सध्या तरुण पिढी खूप आहे. त्यांच्यासाठी करण्यासारखे पण खूप आहे, पण ह्या लोकांनी आजपर्यंत केलं नाही. माझ्या भागातली तरुण पिढी आज वाम मार्गाला चालली आहे. पण माझं असं मत आहे की त्या मुलांनीसुद्धा की चांगल्या कामाकडे वळावं. आणि दुसरं म्हणजे की त्या लोकांसाठी खूप करण्यासारखं आहे. माझ्या मते मी मध्यंतरी MPSCची जी मुलं आहेत, MPSC UPSC परीक्षेत आपण ज्याप्रमाणे एक खिडकी योजना महानगरपालिकेची असते त्याप्रमाणे नगरसेवकांना दुसऱ्याचं काम अडवायची आवश्यकताच नाही. तो त्यांच्या कष्टाने तो घर बांधत असतो, काम करतो. तो महानगरपालिकेला टॅक्स देत असतो. त्याची कामं ती महानगरपालिकेतर्फे मोफतच झाली पाहिजे ना. त्यासाठी नगरसेवकांनी काय तिथं लुडबुड केली पाहिजे, काही गरज नाही. माझ्या मते मी जर नगरसेवक झालो तर मी सगळ्या लोकांना सांगणार की बाबा तुम्हाला जे मनाला आवडतं ते करा. तुम्हाला माझ्याकडनं काय मदत लागेल ते मी करतो. नमस्कार, सिटी फास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला जो पॉडकास्ट आहे त्या पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्ये एक महत्त्वाचे गेस्ट आलेले आहेत. एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा एक समाजसेवक म्हणा किंवा गरिबांना मदत करणारा एक मदतगार म्हणा किंवा विविध कार्यामध्ये ॲग्रेसिव्ह असणारा किंवा ॲक्टिव्ह असणारा एक व्यक्ती, ज्यांना त्यांच्या एरियामधून खूप काही मोठ्या नावानं न बोलवता डायरेक्ट त्यांच्या नावाने त्यांना हाक मारणारा, त्यांचा आवडता लाडका मित्र म्हणा, भाऊ म्हणा, शैलेश भाऊ किंवा शैलेश चव्हाण म्हणजे शैलेश भाऊ चव्हाण यांचा आज आपण या ठिकाणी सिटी फास्टच्या पॉडकास्ट शोमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आपण. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. यस. आणि तुम्हाला एक चांगला कार्यकर्ता म्हणून पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. हो, तेही मला आमच्या श्रोत्यांना, आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगू इच्छितो. तर तुम्ही बरेच काही समाजसेवा केलेली आहे, बरेच कामं केलेली आहेत. विविध कामांची आपण आता डिस्कशन करणारच आहोत, पण तत्पूर्वी थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगू शकता? मी ॲक्च्युली खरं तर मी गरीब कुटुंबातनं वरती आलेलो आहे. आमचे वडील पूर्वी रास्तापेठेत काम करत होते. आई म्हणजे घरीच असायची. पण त्याच्यातून सुद्धा आम्ही त्या एरियात जेव्हा आलो अप्पर भागात, तर त्या भागात बघितलं की या भागात आलेली लोकं सगळी पर्वती, परत दांडेकर पूल या भागातनं लोकं तिथं आली. ती तिथं वस्तीमध्ये राहत होती, झोपडपट्टीमध्ये राहत होती. इथं त्यांना घरं मिळाली. पण मी या भागात आल्यापासून असं बघतो आहे की या भागातली लोकं अजून आहेत तशीच आहेत. त्यांच्यात काही बदल नाही झालेला. इतके वर्ष झाले अजूनसुद्धा तसंच आहे. आता आम्ही या भागात आल्यापासून माझी शाळा हिरामण बनकरमध्ये होतो आम्ही. हिरामण बनकर शाळेतून माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ना आम्ही पुढे 11वी 12वी झाल्यानंतर मी फायनान्समध्ये जॉईन झालो. अच्छा. पण फायनान्समध्ये जॉईन झालो, पण त्यानंतरसुद्धा मला असं वाटत होतं की नाही, आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. जे आपल्या जुन्या भागातनं जे लोकं आली त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण ते करतानासुद्धा आपण सामाजिक कार्यात बरंचसं काम केलं. आपण त्या लोकांना आपण काही लोकांचं म्हणजे आपण आरोग्यासाठी काम केलं आहे. आरोग्य शिबिरं भरवली, नेत्र तपासणी शिबिर भरवले. काही लोकांचे जे मोठ्या हॉस्पिटलला मोठमोठे बिल असायचे ते सुद्धा कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले, कमी करून दिले. मी भरपूर लोकांचे कमी करून दिले. परत काही लोकांना रेशनिंग कार्ड वगैरेचे प्रॉब्लेम यायचे ते केले. पण आता हे करता करता की इतके वर्ष झाले, पण मी राजकीय म्हणजे कधीच हे नाही केलं. मी कुठल्या पक्षासाठी करायचो कामं की बाबा आज हा पक्ष तो पक्ष त्यासाठी काम करायचं, पण निवडणूक लढवायचं कधी माझ्या मनात नाही आलं. पण ह्या वेळेस असं झालं की मला काहीतरी करायचं आहे, पण ते करण्यासाठी मला निवडणूक लढवणं गरजेचं आहे.
आणि नगरसेवक झालं तर मला अजूनही लोकांसाठी चांगलं काम करता येईल. कारण काय व्हायचं की काम करताना, सामाजिक कार्य करताना कुठेतरी आपल्याला काहीतरी सीमा असतात. तुम्ही जर नगरसेवक झाला तर तुम्ही जास्त प्रकारे ते काम करू शकता. बरोबर. आता तुम्ही समाजसेवा तुम्ही भरपूर केली हो. आणि त्या समाजसेवेनंतर तुम्हाला राजकारणाकडे तुमचा रस होत गेला आणि तुम्हाला ते राजकारण आवडायला लागलं. परंतु हे करत असताना तुम्हाला बऱ्याच अडचणी पण आल्या असतील. हो. बरोबर. आता तुम्ही ज्यावेळेस ते वेगवेगळे शिबिरं घेतलेत त्या टायमिंगला तुम्हाला काय काय अडचणी आल्या? शिबिर भरवताना मी बऱ्याच वेळा असं बघितलं की बऱ्याचशा सामाजिक संस्था शिबिर आपल्याला अरेंज करतात, पण त्यावेळेस काय व्हायचं की पैसे लागायचे. बरोबर. त्यांना डॉक्टरांचं काही वेळेस पैसे द्यावे लागतात किंवा त्यांच्याबरोबर जे आलेली टीम आहे त्यांना पैसे द्यावे लागतात. पण हे सगळं मी स्वतः माझ्या खिशातून खर्च करत होतो. आजपर्यंत मी माझ्या त्या भागात मी काम करताना कोणाकडेही मी आजपर्यंत वर्गणी मागितली नाही. मी बऱ्याचशा मंडळांना मी स्वतः मदत केलेली आहे. म्हणजे त्या मंडळांना पण माहिती आहे की मी दरवर्षी काही ना काहीतरी मी त्या मंडळांना देतो. असं नाही की त्यांच्याकडनं मला काहीतरी उपयोग झाला आहे. मी आज 20 वर्षापासून त्या भागात काम करतो आहे. मी निवडणूक पहिल्यांदा लढवतो आहे. त्यामुळे मला त्यांच्याकडनं अपेक्षा कधीच नव्हती की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं. पण मी हे नेहमी माझ्या स्वखर्चाने करत आलो आहे. जे मला सॅलरी मिळायची किंवा माझे आहे त्यातनं मी हे समाजकार्य करत आलो आहे. अच्छा. आम्ही असे सुद्धा ऐकलेले की बरेच जण ज्यावेळेस आपला कोरोनाचा लॉकडाऊनचा टायमिंग होता त्या टायमिंगमध्ये बरेच लोक घरात बसून होते. हो. अक्षरशः दडून होते. त्या टायमिंगला तुम्ही बाहेर उतरलात, बरेच लोकांची मदत केली. तो अनुभव कसा होता थोडक्यात सांगू शकता? तो अनुभव म्हणजे एकदम भयंकर अनुभव होता तो. त्या अनुभवातनं जाणं म्हणजे परत लोकांवर ती परिस्थिती येऊ नये असं माझं ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण काय झालं की त्यावेळेस बऱ्याचशा लोकांच्या घरी अन्न नव्हतं. हो. काही लोकांच्या घरात असं होतं की करता पुरुष हॉस्पिटलला होता, घरात मुलं अजून त्यांचे काय घरातले असतील लोक असे मोकळे बसले होते. तर काही लोकांना म्हणजे मी असं सांगता येत नाही की मी सगळ्याच लोकांना मदत केली, पण ज्यांना मदत करायची त्यांना मी धान्य वगैरे दिलेलं आहे. परत मी मोफत मास्क वाटले त्यावेळेस, सॅनिटायझर वाटले. ठीक आहे, काही लोकांपर्यंत मिळालं, काही लोकांपर्यंत नाही मिळालं, पण मी जेवढं मला वाटलं तेवढ्या लोकांना मी मदत केलेली आहे. पण त्याही परिस्थितीत की माझ्या घरचेही त्यावेळेस म्हणत होते की तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण त्यांची परिस्थिती ती म्हणजे बेकारच होती ना परिस्थिती, सगळ्यांचीच होती. पण त्याही परिस्थितीत मी स्वतः बाहेर फिरून मी मदत केलेली आहे लोकांना. अच्छा. आणि तुम्ही आता हे सगळ्या अडचणी बघतायत की हॉस्पिटलचे बरेच प्रॉब्लेम आहेत, जवळपास हॉस्पिटल नाहीत, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये कुठलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे का चांगलं? आता आपल्या प्रभागात गरीब लोक खूप राहिले आहेत, म्हणजे वस्ती एरिया जास्त आहे माझ्या प्रभागात. तर त्या प्रभागात मला असं वाटतं की ससूनच्या धर्तीवर एखादं 500 बेडचं एखादं हॉस्पिटल झालं पाहिजे. कारण काय होतं की आमच्यापासून ससून हॉस्पिटल लांब आहे आणि छोटे छोटे जे आरोग्य केंद्र तिथे तयार करून त्याचा काही उपयोग होत नाही. लोक तिथं जात नाही. त्यांना मोठं हे पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे. काही इंज्युअर्ड होतं किंवा काही लोकांचं ॲक्सिडेंट होतं किंवा काही प्रॉब्लेम येतात. ससूनला बऱ्याच वेळा असं होतं की ससून हे पूर्ण पुणे जिल्ह्यात एकच मोठं हॉस्पिटल आहे माझ्या मते. त्यामुळे तिथं खूप लोड असतो. तर ते आपल्या बिबाडी अप्पर सारख्या भागात, अप्पर इंद्रनगर सारख्या भागात जर ते झालं तर लोकांना एवढं लांब जायचं कष्ट वाचेल आणि नक्कीच त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होऊ शकतो. ओके. तुम्ही जे समाजकार्य तुम्ही आतापर्यंत करत आलात त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही तुम्ही मदत केलेली आहे का किंवा तुमचा काही करण्याचा मानस आहे का तुमचा? आता विद्यार्थ्यांना मदत म्हणजे मी ज्या शाळेत आहे, हिरामन मनकर शाळेतनं मी म्हणजे शिक्षण झालं, तर त्या शाळेतसुद्धा मी बऱ्याच वेळा मदत केलेली आहे. आता नुकतंच आम्ही हिरामन मनकर विद्यालय माजी विद्यार्थी संघटना आम्ही स्थापन केली. त्याच्यातून त्या संघटनेमार्फत मुलांना शालेय साहित्य आपण दिलेलं आहे. परत अजून आपण ड्रेस वाटतो आहे, म्हणजे युनिफॉर्म वाटतो आहे. परत काही मुलांना मी स्वतः काही लोकांना फी पण दिलेली आहे. मग त्या शाळेतच नाही, पण इतर शाळेतसुद्धा मी स्वतःहून त्या लोकांचे जे गरीब आहेत की बाबा त्यांना मुलगा हुशार आहे पण त्यांना आता तिथं फीला प्रॉब्लेम येतो आहे, वडील नाही का बिगारी आहेत किंवा असं गरीब घरातले आहेत, तर त्या लोकांची फीसुद्धा मी स्वतः भरलेली आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या 11वी 12वीला जर काही वेळेस काही लोकांना ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम येतात, मग तिथं आपले जिथं ओळखी आहेत काही कॉलेजेस आहेत तिथं मी त्या मुलांचे ॲडमिशन मी स्वतः करून दिलेले आहेत.
अशा प्रकारे केलेलं आहे. परत MPSC मुलांच्यासाठी पण मी माझ्या भागात एक मार्गदर्शन शिबिर पण घेतलेलं आहे. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पण मी केलेलं आहे. अच्छा. तर तुमच्या या समाजकार्याच्या याच्या काळामध्ये तुम्ही कुठल्या आंदोलनामध्ये ॲक्च्युअल भाग घेतलाय का? हो, मी आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस वीज दर वाढ झाली होती, त्यावेळेस आम्ही माझे कार्यकर्ते, माझे मित्र, आम्ही एका संघटनेतर्फे तिथं बेलबाग चौक, पुण्यातला मेन जो बेलबाग चौक आहे, तिथं आम्ही आंदोलन केलं होतं. सरकारच्या विरुद्ध आम्ही निषेध केला होता. आणि त्यानंतर आम्ही गॅस दरवाढ झाली होती. बरोबर. गॅस दरवाढ आता घरगुती लोकांसाठी गॅस दरवाढ खूप हे होती, म्हणजे महत्त्वाची होती. कारण 300-350 रुपयाचा गॅस एकदम 450-500 रुपयापर्यंत झाला होता. आता तर 800 रुपये झाला आहे. पण ज्यावेळेस ज्यावेळेस दरवाढ झाली, त्यावेळेस आम्ही स्वारगेट येथे तिथं आम्ही आंदोलन केलं होतं. अच्छा अच्छा. हो हो. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय आता, ज्या प्रभागात तुम्ही राहताय, तिथल्या काय काय अडचणी येतात ज्या तुम्हाला दूर करायची इच्छा आहे? अडचणी म्हणजे तुम्हाला सांगू का, की तिथं तो प्रभाग अडचणींचाच झालेला आहे. अच्छा. कारण इतके वर्ष तिथं आपण बघतोय, आम्ही तिथं राहतोय, काही चेंजेस झालेलेच नाही तिथं. म्हणजे काही दुसरं काही झालेलंच नाही. कारण तुम्ही आजही बघा, राजीव गांधी नगरसारख्या ठिकाणी तुम्ही जर गेले, तिथं लोक जे आहेत, भाजी विक्रेते आहेत, ते रोडला बसलेले असतात. त्यामुळे तिथं भाजी मंडई होणं गरजेचं आहे. कारण रोडला बसल्यामुळे काय होतं आहे, की आज तो वाहतुकीचा रोड आहे, तिथंच अप्पर डेपो म्हणून मोठा बस डेपो आहे. उद्या जर एखादी बस, म्हणजे देव न करो, एखादी बस जर तिथून खाली येताना, उतारावर येताना जर तिचा ब्रेक फेल झाला, तर हे गरीब जे भाजी विक्रेते त्यांचं काय होईल? बळी जातील ना तिथं. बरोबर. हे प्रशासनाचे लक्ष देत नाही आहे, किंवा जे पूर्वीचे लोक होते त्यांनाही लक्ष देत नाही आहे की हे होणं गरजेचं आहे. तिथं भाजी मंडई होणं गरजेचं आहे. कारण उद्या जर एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा अपघात झाला, तर त्या लोकांना, गरीब लोकांना त्यांचा जीव गमवावा लागेल. तर मला असं वाटतं की माझ्या त्या प्रभागात एक सुसज्ज महानगरपालिकेतर्फे एक भाजी मंडई व्हायला पाहिजे, की जी रोडला न होता त्यांना एक वेगळी जागा देऊन आपण तिथं त्यांचं कायमस्वरूपी ते कुटुंब त्याच्यावर चालू शकेल. अगदी बरोबर. ती त्यांना आपण एक भाजीचे गाळे देऊ किंवा मार्केट करू आपण, ते केलं पाहिजे. बरोबर. परत बऱ्याच ठिकाणी तुमचं बघा, कचऱ्याचे विषय आहेत. कचऱ्याचे विषय तर इतकेच, काही ठिकाणी तर एवढा कचरा आहे की तो 2-2, 3-3 दिवस उचलला जात नाही. अच्छा. पाण्याचा प्रश्न आहे. टाक्या तयार आहेत 24/7. आपल्या आयुक्तांनी ज्यावेळेस ती योजना काढली होती, टाक्या तयार आहेत. ठेकेदारांनी टाक्या तयार करून तयार ठेवलेल्या आहेत, त्याचे बिलं पण घेतलेली आहेत, पण पाणी सोडत नाही आहेत. का? टाक्या कशासाठी केल्या आहेत? त्यांच्या ठेकेदारीसाठी. चुकीचं आहे ना ते. चुकीचं आहे. तुम्ही लोकांना पाणी द्या. बरं, काही वेळा असं होतं की पाणी आता काही ठिकाणी पाणी येतं आहे, काही ठिकाणी पाणी येत नाही. शिवतेजनगर अजून त्या वरच्या पट्ट्यात जो आहे, पाणी 2-2 दिवसाला पण येतं. आणि पाणी सोडणारे काही लोकांचे जवळचे आहेत, ते पाणी आज एक भागात सोडणार, मग तिथले लोक जेव्हा त्या माणसाकडे गेले, मग तो सांगणार हां ठीक आहे मी उद्या पण पाठवतो. म्हणजे हे चुकीचं आहे ना. तुम्ही सर्वसामान्यांना कशाला वेटीस धरताय? 24/7 हा महानगरपालिकेने तुम्हाला योजना आहे की सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, पाणी येत नाही. बरोबर. तर अशा ह्या बऱ्याच समस्या आहेत आणि खूप त्या समस्या दूर आहेत. व्हायची तुमची इच्छा आहे आणि हो, तुम्ही प्रयत्नशील आहात त्यासाठी. प्रयत्नशील आहे. बरोबर. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. माझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत, जे जनतेचे प्रश्न आहेत ॲक्च्युअल. तर आपण भागामध्ये तरुण पिढी भरपूर आहे. भरपूर आहे. तरुण पिढीसाठी तुम्हाला काय करता येईल, त्याचबरोबर महिलांसाठी काय करता येईल, हे थोडक्यात सांगू शकता का? हो, नक्कीच. तरुण पिढी आता माझ्या भागातच नाही, ॲक्च्युली पूर्ण महाराष्ट्रात, देशात सध्या तरुण पिढी खूप आहे. त्यांच्यासाठी करण्यासारखं पण खूप आहे, पण या लोकांनी आजपर्यंत केलं नाही. माझ्या भागातली तरुण पिढी आज वाम मार्गाला चाललेली आहे. पण माझं असं मत आहे की त्या मुलांनीसुद्धा की चांगल्या कामाकडे वळावं. आणि दुसरं म्हणजे की त्या लोकांसाठी खूप करण्यासारखं आहे. माझ्या मते मी मध्यंतरी MPSCची जी मुलं आहेत, MPSC UPSC परीक्षा देतात, त्या मुलांसाठी मी एक चर्चासत्र, मार्गदर्शन हे घेतलं होतं, शिबिर घेतलं होतं.
तर त्या पद्धतीने त्या मुलांना प्रोत्साहनपर असं एक हे दिलं पाहिजे की म्हणजे अभ्यास करण्यासाठी एक जागा पाहिजे. काही आता वस्तीमध्ये मुलं राहणारे आहेत, अभ्यास करायचा आहे पण घरं छोटी छोटी आहेत. मग त्या मुलांसाठी आपल्याला एक अभ्यासिका तिथं स्थापन केली पाहिजे आपल्या भागात, की तिथं त्यांना अभ्यास करता आला पाहिजे. MPSC UPSCचं मार्गदर्शन झालं पाहिजे. त्यातनं आपले नवीन महाराष्ट्र घडवता येईल किंवा एक चांगले अधिकारी घडवता येतील, हो. ते करता येईल. परत त्यांच्यासाठी आपण एक अद्ययावत एक व्यायामशाळा आपण करू शकतो. व्यायामशाळा तर आता खूप गरजेचं आहे, कारण मुलं मोठी झाली की नाही का म्हणजे शरीराकडे लक्ष देत नाही, कोणाला व्यसनं वगैरे लागतात. पण त्यांच्यासाठी जर आपण हे व्यायामशाळा वगैरे जर केली मोफत, महानगरपालिकेतर्फे एक मोफत व्यायामशाळा जर केली तर त्यांचं नक्कीच त्यांच्या आरोग्यावर पण हे होणार आहे, म्हणजे आरोग्यासाठी उपयोग होणार आहे त्यांना. ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत तुमच्या हो, बरोबर. प्रभागामध्ये, त्यांच्यासाठी पण तुमचे काही प्लॅन आहेत का? आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण बऱ्याचशा योजना राबवल्या आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आपण महानगरपालिकेतर्फे जे योजना आहेत, आर्थिक मदत म्हणा किंवा संजय गांधी निराधार योजना म्हणा, ज्यांचे घरातले म्हणजे काहींचे मिस्टर म्हणजे नवरा वारलेला आहे, लेडीज आहे पण तिला आपल्याला बायको आहे, तिला आपल्याला संजय गांधी निराधार योजनेतून आपण हे केलेलं आहे. परत ज्येष्ठ नागरिकांना जे आहेत की त्यांना आपण नाना नानी पार्क किंवा विरंगुळा केंद्र त्यांना तिथं आपलं करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की तोच प्रश्न आहे, कारण घरं छोटी असल्यामुळं ज्येष्ठ नागरिक जाणार कुठे. त्यामुळे त्या लोकांसाठी एक विरंगुळा केंद्र किंवा एक नाना नानी पार्क की तिथं जाऊन ते बसू शकतात, 4 गोष्टी इतर लोकांशी बोलू शकतात. तर त्यासाठी मला करायचं आहे. ओके. आता हे तुम्ही एवढं सर्व काम केलेलं आहे, समाजसेवा केलेली आहे आणि तुमची स्वप्न पण खूप चांगले आहेत किंवा तुमच्या संकल्पना खूप छान आहेत. तर तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही येत आहेत. ओके. तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं कुठलं काम करणार आहात किंवा सगळ्यात मोठी जी अडचण आहे प्रभागातली ती कुठली दूर करणार आहात? प्रभागातली म्हणजे अडचणी तुम्हाला सांगितलं मी, अडचणींचाच प्रभाग आहे. बरोबर. तिथं मी जेव्हा ॲक्च्युली पक्षाचं तर मी काम करत नाही आहे, मी आता अपक्षामधून लढतो आहे. अच्छा. हां, मला ते माझं सामाजिक कार्य बघून मला इतर पक्षांनी आत्ता पाठिंबा दिलेला आहे. बरं. ते माझं आता प्रत्येक घरोघरी माझं पॅम्पलेट किंवा हे जाईलच, काही दिवसांनी जाहीर पण होईल. पण मला ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, मनसे यांची जी महाविकास आघाडी त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे, काँग्रेसनी पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं मी प्रथमतः ऋणी राहील. पण त्यातही कसं आहे की मी जर नगरसेवक झालो तर प्रभागात खूप कामं करण्यासारखी आहेत, खूप कामं करण्यासारखी आहेत. किती कामं मला करावीच लागणार. पहिल्या प्रायोरिटीवर म्हणजे त्या भागातलं तेच रोटी कपडा मकान आपण जे म्हणतो त्याप्रमाणे तिथे मुलांना रोजगार तयार करणे. आता तिथं जे घरं आहेत त्या घरांनासुद्धा काही लोकांचे असं आहे की एखाद्याने घर बांधायला सुरुवात केली तर यांचे काही जे जुने लोक आहेत त्यांची काही लोक तिथं जातात आणि घर न बांधावे म्हणून किंवा बांधण्यासाठी ते त्यांच्याकडनं पैसे घेतात की बाबा तुम्ही बांधताय, हे आमचे एवढे आम्हाला पैसे द्या. म्हणजे असे लूटमार पण चाललेले आहे. पण त्यासाठी मला आवाज उठवायचा. बरोबर. आणि आपण ज्याप्रमाणे एक खिडकी योजना महानगरपालिकेची असते त्याप्रमाणे आपण नगरसेवकांना दुसऱ्याचं काम अडवायची आवश्यकताच नाही आहे. तो त्याच्या कष्टाने तो घर बांधत असतो, ते काम करत असतो, तो महानगरपालिकेला टॅक्स देत असतो. मग त्याची कामं ती महानगरपालिकेतर्फे मोफतच झाली पाहिजे ना. अगदी बरोबर. त्यासाठी नगरसेवकांनी काय तिथं लुडबुड केली पाहिजे, काही गरज नाही आहे. माझ्या मते मी जर नगरसेवक झालो तर मी सगळ्या लोकांना सांगणार आहे की बाबा तुम्हाला जे मनाला आवडतं ते करा, तुम्हाला माझ्याकडनं काय मदत लागेल ते मी करतो. बरोबर. नगरसेवक काय आडवाआडवीचे कामाला नाही केले पाहिजे. अगदी बरोबर. सो हे झालं तुमचं, आता तुमचे सगळे विचार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. अपक्ष ॲज अ अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला अजून कोणाकोणाचा पाठिंबा आहे हे तुम्ही थोडक्यात जाहीर केलेलं आहे. हो, बरोबर. तर ते स्पष्टपणे एकदा तुम्ही जनतेला सांगू शकता की तुम्ही तुमचं काम पाहून तुम्हाला हे मिळालेलं आहे का, कशा पद्धतीने तुम्ही हे बाकीच्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळालेला आहे. बरोबर. थोडक्यात तर तुम्ही एकदा जनतेला आव्हान करून सांगू शकता. बरं. खरं तर मी ॲक्च्युली अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता.
पण माझं 20 वर्षाचं जे समाजकारण म्हणा किंवा सामाजिक जे कार्य आहे ते पाहून मला आमचे मित्र, मार्गदर्शक आणि पुणे शहराचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप अच्छा. यांनी मला बोलवून घेतलं. अरे म्हणजे शैलेंद्र, मला असं असं कळलं आहे की तू अपक्ष उभा राहतो आहे. का अपक्ष उभा राहतो आहे? नाही म्हणलं दादा की मला अपक्ष राहायचं, कारण आता मी इकडे तिकडे बघतो प्रत्येक पक्षाचं की हा इकडे आज या का पक्षात आहे तर उद्या दुसऱ्या पक्षात आहे, उद्या तिसऱ्या पक्षात आहे, परवा चौथ्या पक्षात आहे की, आणि उमेदवार पळवापळवीचं प्रत्येक पक्षाचं चालू झालेलं आहे. मला त्यात नाही पडायचं. पण त्यांनी सांगितलं की अरे तुला जर अजून इतर पक्षांचा किंवा इतर संघटनांचा तुला पाठिंबा भेटला तर तू विजयाच्या दिशेने तू नक्की जाणार आणि तुझा विजय नक्कीच होणार. बरोबर. तर त्यामुळे त्यांनी आणि आदरणीय आपले पर्वती मतदारसंघाचे आमदार रमेशदादा बागवे असतील, अभयजी छाजेड असतील किंवा शहराध्यक्ष आपले अरविंदजी शिंदेसाहेब असतील, मोहनदादा जोशी असतील, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला कुठलीही अपेक्षा न ठेवता, कारण मी काय कोणाला देऊ शकत नाही किंवा काय मी घेऊ शकत नाही, त्यांनी मला डायरेक्ट पाठिंबा देऊन टाकला की म्हणले तुम्ही आमचे काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मी तुला पुरस्कृत करतो आणि बऱ्यापैकी तू काम कर, लोकांची कामं कर आणि तू निवडून ये. त्याच्यामध्ये त्यांची विकास आघाडी पण म्हणजे ॲक्च्युली महाविकास आघाडीच आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना आहे, परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, परत RPI आहे, गवई साहेबांचे RPI आहे, अच्छा. शेतकरी कामगार पक्ष आहे, अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले राजू शेट्टींची शेतकरी संघटना आहे, त्यांचाही मला पाठिंबा आहे. म्हणजे मी अपक्ष न राहता आता जवळजवळ मला 8 ते 10 पक्षांचा मला पाठिंबा मिळालेला आहे. ओके. सो हे जनतेला आता नक्कीच कळायला असणार की तुम्हाला सर्वांचा पाठिंबा आहे. तुमचं तर चिन्ह सगळ्यांना कृपया सांगा, कारण तुम्ही एवढं बोललात आणि चिन्ह तुम्ही अजून जाहीर केलं नाही आहे. चिन्ह माझं ॲक्च्युली खरं चिन्ह आहे ट्रॅक्टर. आज त्या ट्रॅक्टरवर बसूनच शेतकरी आपले शेती नांगरतो. आज आपण शेती नांगरली तर त्याच्यातून आपल्याला पीक तयार होतं, पीक घेतलं तर आपण आज घरी आपण अन्न खाऊ शकतो. हो. त्यामुळं मी चिन्ह घेतानाच असं निवडलं की नाही ट्रॅक्टर घेतलं पाहिजे. मग मला इतरही चिन्ह मिळत होती पण नाही, कारण मी एका शेतकरी कुटुंबात नाही, गरीब कुटुंबातून आलेलो आहे. आणि माझ्या भागात तुम्हाला सांगतो की धाराशिव भागातले लोक भरपूर आहेत, ते शेतकरी होते, ते कमावण्यासाठी पुण्यात आले आहेत. कोणी सोलापूर भागातले लोक आहेत, ते शेतकरी आहेत पण ती माझ्या भागात राहायला आलेले आहेत. कोणी करमाळा भागात राहिले आहेत, ते पुण्यात आलेले आहेत. कोणी सातारा, सांगली, कोल्हापूर भागातले, म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून भरपूर लोक तिथं शेतकरी आहेत की त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे अजूनही घरचे लोक शेती करतात, पण त्यांची मुलं इथं कमावण्यासाठी आलेली आहेत. तर त्यांनाही माहिती की ट्रॅक्टरचा हा उपयोग किती गरजेचा आहे, ट्रॅक्टर किती गरजेचं आहे त्या शेतकऱ्याला, त्या घरच्या माणसाला. त्यामुळे मी ट्रॅक्टर ठेवायचं, चिन्ह ठेवायचं मी फायनल केलं. सो खरंच शेतकरी असेल किंवा कामगार वर्ग असेल यांच्यासाठी हा महत्त्वाचं एक वाहन आहे आपलं ट्रॅक्टर, आणि ते तुमचं चिन्ह आहे. सो आमच्या सिटी फास्ट चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या त्या निवडणुकीमध्ये. आत्ताच आपण श्री शैलेंद्र चव्हाण साहेबांसोबत आपण आता चर्चा केली आणि त्यांनी बऱ्याच गोष्टींवरती त्यांचं मत मांडलेलं आहे, त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्यांच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. आणि त्यांनी खरंच एक पोटतिडकीने त्यांनी सांगितलेलं आहे की किती अडचणी त्यांच्या एरियामध्ये, ते ज्या प्रभागातून उभे आहेत त्या प्रभागातून त्यांना किती अडचणी त्यांनी बघितलेल्या आहेत आणि किती लोकांचे प्रश्न ते सॉल्व्ह करण्यासाठी आत्ता सध्या तत्पर आहेत आणि ते उभे राहिलेले आहेत. सो नक्कीच त्यांना तुमच्या सगळ्यांच्या मतातून किंवा तुमच्या सगळ्यांच्या मतदानातून त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. सो आत्ताचा आपला पॉडकास्ट पूर्ण करून मी त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला सिटी फास्ट न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भरघोस मतांनी तुमचा विजय व्हावा अशी आम्ही सगळ्यांनी सदिच्छा देतो. चालेल, आभार.